Good morning, students. Okay, today we will see our last part of first chapter, last remaining part, that is recent trends in IT. Okay, in last lecture we already seen services, careers in IT. Okay, popular IT in service centers, careers, web designer, software developer, database manager. ओके, म्हणजेच तुम्हाला जर पुढे आय टीमध्ये करिअर करायचं असेल तर तुम्हाला एवढे प्लॅटफॉर्म्स त्याच्यामध्ये अवेलेबल आहेत. जर तुम्हाला वेब डिझायनर बनायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला काय करायला लागेल, HTML, PHP आणि अदर प्रोग्रामिंग लँग्वेज तुम्हाला काय करायला लागतील, स्ट्रॉंग करायला लागणार आहेत. त्याच्यानंतर सॉफ्टवेअर डेव्हलपर, डेटाबेस मॅनेजर, इन्फॉर्मेशन सिक्युरिटी ॲनालिस्ट, प्रोफेशनल अकाउंटंट, फायनान्शियल ॲडवायझर, सायबर ॲडवायझर, ॲनिमेटर, गेम्स डेव्हलपर, ऑडिओ व्हिडिओ एडिटर. दीज आर दी करिअर्स पार्ट्स इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. ओके, पुढे तुम्ही आता 12वी तुम्ही डिप्लोमा करू शकता, डिग्री करू शकता इंजिनिअरिंगची. ओके, MTech और ME करू शकता. ओके, तर विथ द हेल्प ऑफ दिस IT स्ट्रीम you will going to further these departments. Okay, next we will see recent trends in IT. Okay, recent trends in IT. ग्रीन म्हणजेच काय, रिसेंट ट्रेंड्स म्हणजे आत्ता ज्या डे टू डे लाईफमध्ये त्यांनी आत्ता जे लेटेस्ट आपलं जे पुढं आहे एन्व्हायरमेंट त्याच्यामध्ये त्यांनी अजून कुठले कुठले ट्रेंड्स त्यांनी डेव्हलप केलेले आहेत ते इथे दिलेलं आहे. फर्स्ट इज ग्रीन कम्प्युटिंग. इट इज द स्टडी अँड प्रॅक्टिस ऑफ एन्व्हायरमेंटली सस्टेनेबल कम्प्युटिंग और IT. ओके, ग्रीन कम्प्युटिंग इज व्हॉट? इट इज द स्टडी अँड प्रॅक्टिस ऑफ एन्व्हायरमेंटली सस्टेनेबल कम्प्युटिंग और IT. The goals of green computing are similar to green chemistry: to reduce the use of hazardous materials, to maximize energy efficiency during the product lifetime, to recycle or biodegradation of non-functional products and factory waste. Green computing is important for all classes of systems ranging from handheld systems to large-scale data centers. Okay, green computing काय त्यांनी सांगितलं आहे? It is a practice of environmentally sustainable computing or IT. आणि मेन गोल्स काय आहेत ग्रीन कम्प्युटिंग की? इट इज सिमिलर टू ग्रीन केमिस्ट्री. रिड्यूस द यूज ऑफ हजार्डस मटेरियल्स. म्हणजेच काय, जे अनवॉन्टेड मटेरियल्स असेल म्हणजे आपल्या कम्प्युटर रिलेटेड. ओके, ते काय करत त्यांनी केले, रिड्यूस केलेलं आहे. टू मॅक्सिमाइज एनर्जी एफिशियन्सी ड्युरिंग द प्रोडक्ट्स लाईफ टाईम. म्हणजे जे प्रोडक्ट्स असतील कम्प्युटर रिलेटेड और कुठलीही वेबसाईट किंवा अँटीव्हायरस असेल कुठलेही रिलेटेड टू कम्प्युटर त्याची काय केले त्यांनी एनर्जी मॅक्सिमाइज केलेली आहे प्रोडक्टची. टू रिसायकल और बायोडिग्रेडेशन ऑफ नॉन फंक्शनल प्रोडक्ट्स अँड फॅक्टरी वेस्ट. नेक्स्ट दिले त्यांनी इंटरनेट ऑफ थिंग्स. द इंटरनेट ऑफ थिंग्स इज द नेटवर्क ऑफ फिजिकल डिव्हाइसेस, vehicles, home appliances, other items embedded with electronic software, sensors, actuators, and connectivity, which enables these things to connect, collect, exchange data, creating opportunities for more direct integration of a physical world into computer-based systems, resulting in efficiency improvements, economic benefits, and reduced human exertions. Okay, Internet of Things मध्ये काय सांगितले? It includes what? Network physical devices means we can see these devices म्हणजे मॉनिटर, प्रिंटर, कीबोर्ड, मदरबोर्ड, USB, RAM. Okay, these are the physical devices. Speakers, vehicles, home appliances, and other items embedded with electronic software and sensors, actuators, and connectivity, which enables these things to connect, collect, and exchange data, creating opportunities for more direct integration of the physical world into computer-based systems, resulting in efficiency improvements, economic benefits, and reduced human exertions. Okay, with the help of these electronic appliances, software, actuators, sensors. ओके, ह्यांनी काय केलं आहे, ह्युमन एक्झर्शन काय आहे, रिड्यूस केलेलं आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं, आपण मॉलमध्ये जातो तिथे आता आपण प्रोडक्टचं बिल करताना ते काय करतात, पहिले सेन्सरने आपली काय करतात, व्हॅल्यू कॅल्क्युलेट करतात. म्हणजे त्यांना टाईप करायची गरज लागत नाही. विथ जस्ट सेन्सरने स्कॅन केलं की ते ऑटोमॅटिकली कम्प्युटरमध्ये हे जे आहे प्रोडक्ट ते ॲड होतं. अंडरस्टँड? नेक्स्ट इज क्लाउड कम्प्युटिंग. It is the delivery of computing services, servers, storage, database, networking, or software data, analytical, and more over the internet. Okay, cloud computing मध्ये त्यांनी काय सांगितले? It is the delivery of computing services, servers, storage, databases,
networking, software, data, analytical and more over the internet. Understand? क्लाउड कम्प्युटिंगमध्ये त्यांनी काय सांगितलं, कम्प्युटिंग सर्व्हिसेस म्हणजे इंटरनेट. आता बघितलं असेल आपण डेटा पॅक मारतो, ओके, पर्टिक्युलर प्रत्येकाचं सिम कार्ड वेगळं असू शकतं. तर जेव्हा आपण डेटा पॅक ॲक्टिवेट करतो त्यावेळी ते त्यांनी जे कंपनी आहे मोबाईलची सिम कार्डची, त्यांनी तो तेवढा युसेज काय केलेला असतो, डेटा युसेज त्यांनी बाय केलेला असतो. त्यांनी पहिला बाय केलेला असतो, त्याच्यामुळे आपल्याला तो इझिली अवेलेबल होतो, प्रोव्हाइड करतात ते. आपण ज्या टाईपचा डेटा पॅक मारू, इंटरनेट पॅक मारू ते, ओके. आणि अजून एक मी एक्झाम्पल सांगते इंटरनेट ऑफ थिंग्सचं, आधीच्या पॉईंटचं, सेकंड पॉईंटचं. आपली जी वॉशिंग मशीन असते बरोबर, तर त्याच्यामध्ये सुद्धा हा प्रोग्रॅमिंग कोडिंग केलेली असते, ओके. म्हणजेच आपण कपडे वॉश करतो, त्याचा स्पीड आपण वाढवू शकतो, कमी करू शकतो. आपल्याला ड्रेन करायचे असेल कपडे, ओके, त्यातलं पाणी काढून टाकायचं असेल तर आपण त्याचं स्पीड मेंटेन करतो. तर हे सगळं त्या मशीनला कसं अंडरस्टँड होऊ शकतं. सो विथ दी हेल्प ऑफ दिस प्रोग्रॅमिंग लँग्वेज, ओके, त्याच्यामध्ये सुद्धा कोडिंग केलेली असते. सेम इन द लिफ्ट, ओके. लिफ्टमध्ये तुम्ही आता बसल्यानंतर तुम्हाला कुठल्या फ्लोअरला जायचं आहे, 1 2 3 4 5, ओके, ह्याच्यावरती तुम्ही बटन्स क्लिक करता बरोबर. तर हे त्या लिफ्टला कसं काय समजत असेल, विथ दी हेल्प ऑफ सेन्सर्स अँड प्रोग्रॅमिंग. तर त्या लिफ्टमध्ये सुद्धा कोडिंग केलेली असते, त्याच्यामुळं ती ऑटोमॅटिकली सेन्सर थ्रू सेकंड फ्लोअरला, फर्स्ट फ्लोअरला हे काय होते, लिफ्ट खालीवर करते. नेक्स्ट, डेटा ॲनालिटिक्स. It is the process of examining data sets in order to draw conclusions about the information they contain. Increasingly, with the help of specialized systems and software, data analytics technologies and techniques are widely used in commercial industries to enable organizations to make more informed business decisions and by scientists and researchers to verify or disprove scientific models, theories, and hypotheses. Okay. Data analytics काय आहे, DA. It is a process of examining data sets in order to draw conclusions about the information they contain. Understand? Increasingly, with the help of specialized system and software, data analytics technologies and techniques are widely used in commercial industries to enable organizations to make more informed business decisions and by scientists and researchers to verify or disprove scientific. हे जे DA आहे ते कशामध्ये यूज करतात, मोस्ट ऑफ दी कमर्शियल इंडस्ट्रीजमध्ये आणि ऑर्गनायझेशन्समध्ये. फॉर वॉट, टू इनेबल बिझनेस डिसिजन अँड बाय सायंटिस्ट अँड रिसर्चर्स, ओके. नेक्स्ट, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, दॅट इज AI. इट इज द artificial intelligence demonstrated by machines in contrast to the natural intelligence displayed by humans and other animals. Computer science defines AI research as the study of intelligent agents, any device that perceives its environment and takes action that maximize its chance of successfully achieving its goals. Okay, artificial intelligence काय आहे त्यांनी सांगितलंय, it is intelligent agents, any device that perceives its environment and takes actions that maximize its chance of successfully achieving its goals. Okay, next is machine learning. हे जे त्यांनी इथे दिलेलं आहे रिसेंट ट्रेंड्स, म्हणजेच काय, हे आत्ताच्या म्हणजे जे तुम्ही आता सपोज जर डिग्री लेवलला बघाल और मास्टर डिग्रीला बघाल तर त्याच्यामध्ये हे आता टॉपिक्स त्यांनी ॲड केलेले आहेत रिसेंट, ओके. ग्रीन कम्प्युटिंग, इंटरनेट ऑफ थिंग्स, क्लाउड कम्प्युटिंग, डेटा ॲनालिटिक्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग, बिग डेटा, ब्लॉकचेन, ओके. Machine learning. It is a scientific study of algorithms and statistical models that computer systems use to effectively perform a specific task without using explicit instructions, relying on patterns and inferences. Instead, it is seen as a subset of artificial intelligence. Okay? Machine learning is what? It's algorithm and statistical models that computer system use to effectively perform a specific task without using explicit instructions. Okay? मशीन लर्निंगमध्ये काय तर जे आपले अल्गोरिदम्स, स्टॅटिस्टिकल मॉडेल्स वगैरे म्हणजे कॅल्क्युलेशन्सचे जे पार्ट आहे तो सगळा मशीन लर्निंग. म्हणजे आपली ज्या कम्प्युटरची सिस्टीम आहे त्यातले जे आतले फंक्शन्स आहेत ते कसे कॅल्क्युलेशन्स करतात, कसे ते कोडिंगला, कसे ते डेटाला ते हे करतात ते त्यांनी इथे दिलेलं आहे. नेक्स्ट इज बिग डेटा. It is refers to data sets that are too large or complex for traditional data processing application software to adequately deal with. Data with many cases offer greater statistical power, while data with higher complexity may lead to higher false discovery rate. Next is blockchain. It is a growing list of record called blocks
which are linked using cryptography. It can be defined as a distributed, decentralized, public ledger. Okay, big data मध्ये त्यांनी काय सांगितले, इट इज अ लार्ज और कॉम्प्लेक्स फॉर ट्रेडिशनल डेटा प्रोसेसिंग ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर टू ॲडिक्वेटली डील विथ डेटा विथ मेनी केसेस. ओके, म्हणजे जो बिग डेटा मीन्स वॉट, लार्ज अमाऊंट ऑफ डेटा, त्याच्यामध्ये काय असतो, त्याचं ते हँडल कसं करायचं, काय करायचं. जसं कंपनीचा जो आहे पूर्ण कंपनीची त्यांनी इन्फॉर्मेशन, त्यातले एम्प्लॉईज, सगळा डेटा, प्रोसेसिंग डेटा, ओके, सगळे त्याची लिस्ट, रेकॉर्ड, हे सगळं ते काय करतात, मेंटेन करून ठेवतात. त्याला काय म्हणतात, बिग डेटा. नेक्स्ट, ब्लॉकचेन. ओके, इट इज अ ग्रोइंग लिस्ट ऑफ रेकॉर्ड्स कॉल्ड ब्लॉक्स विच आर लिंक्ड युजिंग क्रिप्टोग्राफी. ओके, अशा प्रकारे आपला चॅप्टर फिनिश झालेला आहे. ओके, समरीमध्ये बघूयात आपण. डेटा कॅन बी एनी कॅरेक्टर, टेक्स्ट, वर्ड, नंबर ऑर रॉ फॅक्ट्स. इन्फॉर्मेशन इज डेटा फॉर्मॅटेड इन मॅनर दॅट अलाउज इट टू बी युटिलाइज्ड बाय ह्युमन बीइंग्स इन सम सिग्निफिकंट वे. इथे डेटा आणि इन्फॉर्मेशनमध्ये इथे काय दिले त्यांनी, डिफरन्स दिलेला आहे. समरी तुम्ही ही रीड करा. ओके, आणि हा एक्सरसाइज आहे तो संपूर्ण सॉल्व करायचा आहे आणि मला पर्सनली सॉल्व केलेले क्वेश्चन्सचे पिक्चर्स पाठवायचे आहेत. ओके, पूर्ण कंपल्सरी हा एक्सरसाइज सॉल्व करायचा आहे, त्याशिवाय मी तुमची अटेंडन्स लावणार नाही आहे. ओके, सगळ्यांनी A to Z स्टुडंट्स जेवढे आहेत IT सब्जेक्टला, त्यांनी हा एक्सरसाइज कंप्लीट सॉल्व करून मला पाठवायचा आहे. आणि तुम्हाला जर काही क्वेरी असतील तर मला पर्सनली मेसेज करा.